गुन्ह्यातील मास्टरमाइंड शोधून त्याला अटक करावी, सहभागी सर्व गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मस्साजोग इथं जाऊन सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांचं केलं सांत्वन. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांवरून प्रचंड गुंडगिरी आणि लोकांमध्ये दहशत दिसत आहे. या सगळ्या घटनांमुळे सर्वसामान्य माणसांचं हाल होत आहेत. या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होऊन गुन्ह्यातील मास्टरमाइंड शोधून त्याला अटक केली पाहिजे असं सांगून या घटनेकडे राष्ट्रीय दृष्टिकोन न ठेवता मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पाहावं असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नुकतीच अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी मस्साजोग इथं जाऊन दिवंगत संतोष देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांना धीर दिला. या प्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की मस्साजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांना निर्घृणपणे मारलं गेलंय. इथं घडत असलेल्या घटनांमधून बीड जिल्ह्यात प्रचंड गुंडगिरी दहशत दिसत आहे. या सगळ्या घटनांमुळे सर्वसामान्य माणसांचे काय हाल होत आहेत हे आपण पाहतोय. या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होऊन या गुन्ह्यातील मास्टरमाइंड शोधून त्याला अटक केली पाहिजे. या घटनेकडे पक्षीय दृष्टिकोन न ठेवता मानवतेच्या दृष्टिकोनातून याकडे सर्वांनी पाहावं असं सांगून राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे असं ते म्हणाले. आरोपींना अटक, कठोर शिक्षा होईपर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाठपुरावा. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की या खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही या प्रसंगी दिली. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहित शेख, सरचिटणीस दादासाहेब मुंडे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा, शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय देशमुख आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, देशमुख कुटुंबीय, मित्रपरिवार उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.